स्टॉक मार्केटमध्ये स्मार्ट मनी काय करतं, ते रिव्हर्स पिरामिड करतात. रिव्हर्स पिरामिड म्हणजे काय, पिरामिड जेव्हा उलटी थांबते तो टोक खाली येतो आणि मोठा भाग वर येतो. तर ते सुरुवातीला छोटा क्वांटिटी घेतात, हळूहळू ते स्वतःची पोझिशन ग्रो करत जातात. एक उदाहरण देतो, राकेश झुंझुनवाला जी वन ऑफ इंडियाज बेस्ट इन्व्हेस्टर्स, आता नाही आहेत ते, पण त्यांनी एक टायटन म्हणून कंपनीचे शेअर्स घेतले होते. फार चांगला उदाहरण आहे. एक्झाम्पल जर स्टडी केलं आपण तर त्यांनी सुरुवातीला एका एक्स अमाऊंटवरती तो स्टॉक घेतला. तो स्टॉक त्यांच्या खरेदी भावापेक्षा 30 पट झाला, 30 टाइम्स. नॉर्मल इन्व्हेस्टर काय विचार करतो, कधी विकतो, प्रॉफिट घेतो आणि घरी जातो. कधी ॲपल आयफोन घेऊ, कधी चांगले ब्रँडेड कपडे घेऊ, कधी मोठी गाडी घेऊ, हेच विचार करतो. तो इन्व्हेस्टर तसा विचार करत नाही, म्हणूनच त्याला आपण म्हणतो स्मार्ट इन्व्हेस्टर. जेव्हा स्टॉक 30x होता त्यांनी त्याच्या पोझिशनला डबल केला, म्हणजे अजून बाईंग केलं. जेव्हा स्टॉक त्याच्या खरेदीपेक्षा 30 पट वर आहे त्यांनी तिथे त्याची पोझिशन ऍड केली आणि आज तो स्टॉक त्या 30 पटापेक्षाही कित्येक पटांनी वर आहे. वेल्थ जी क्रिएट होते ते याच कन्व्हिक्शनवर क्रिएट होते. कारण की त्यांनी ते काय बघितलं, जेव्हा सुरुवातीला घेतला टायटन वॉज ओनली अ वॉच मॅन्युफॅक्चरर. त्यांनी कंपनीची ट्रान्झिशन बघितली की काय व्हायला लागलंय. जेव्हा टायटनला कळालं की मोबाईल येतोय, माझ्या वॉच या बिझनेसला फार मोठी रिस्क आहे, त्यांनी विचार केलं, आत्मसात केला. एक चांगला मॅनेजमेंटमध्ये माणूस आला, स्मार्ट सीईओ आला, त्यांनी कंपनीला टोटली रिवॅम्प केलं. टाटाचा ट्रस्ट आहे, ब्रँड आहे, मी पुढचं काय करू शकतो, तर त्यांनी तनिष्क ब्रँड लॉन्च केलं. त्यांनी सेगमेंटच टोटली चेंज केलं, फ्रॉम अ वेअरेबल वॉच टू अ वेअरेबल ज्वेलरी. सेगमेंट ऍक्च्युली बघितलं तर त्याचे वेअरेबलच आहे, पण फ्रॉम अ वॉच टू ज्वेलरी. तर ती जी कंपनीची ट्रान्झिशन फेज होती हे त्यांनी कॅच केली. झुंझुनवालांनी त्यांची पोझिशन तिथं बरोबर ऍड केली. जेव्हा त्यांना लक्षात आलं की कंपनी ट्रान्झिशन करते आणि आता पुढं घड्याळापेक्षा सोन्याची मार्केट ही कित्येक पटांनी मोठी आहे, आपण टॅम ज्याला म्हणतो ऍड्रेसेबल मार्केट साईज, तर ती कित्येक पटांनी मोठी आहे. तर त्यांनी जेव्हा ते लक्षात आलं त्याला, त्यांनी त्याची पोझिशन तिथं डबल अप केली. तर हे होतं स्मार्ट इन्व्हेस्टर, कारण की तो इन्फॉर्म्ड होता, तो मॅनेजमेंटला भेटत होता, त्याला माहित आहे की काय व्हायला लागलंय, पुढं काय होऊ शकतंय. आणि तेव्हा एंटर करत होते भारतात एकही नॅशनल लेवलचा प्लेअर नव्हता. देर वॉज नॉट अ सिंगल प्लेअर हु वॉज पॅन इंडिया सेलिंग ज्वेलरी. तर आणि मागं जेव्हा टाटाचा नावाचा ट्रस्ट येऊन जातो, तर यू डोंट नीड टू वरी अबाउट द क्वालिटी. तुम्हाला जे दिलंय तेच मिळणार आहे. त्यांनी ते अंदाज घेतला आणि त्यांनी ते ग्रोथ स्ट्रॅटेजी वापरली. त्याच्यामुळे आज त्यांची ही साईजची वेल्थ बिल्ड झालेली आहे. तर आपण सगळ्याच इन्व्हेस्टरनी, आम्ही सगळ्यांनीच इन्व्हेस्टरांनी ती गोष्ट आत्मसात करायला पाहिजे. ते जो थॉट प्रोसेस आहे तो शिकणं फार गरजेचं आहे. आणि एकदा ते थॉट प्रोसेस तुमच्यात ते इम्बाईब झालं, मग मार्केट व्हॉलॅटिलिटी हे तुम्हाला त्रास देत नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रोईंग सेक्टर्स कोणते आहेत? सध्याला आपण जर भारताचं बघितलं, भारत एक विकसनशील देश, डेव्हलपिंग नेशन्स मध्ये होतो, तर इन्फ्रास्ट्रक्चरला खूप वाव आहे. त्यामध्ये मग तुमचं सिमेंट, स्टील वगैरे, सेंट्रलची आणि स्टेट म्हणजे सेंट्रलची मोठी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. तुमचे रोड झाले, रेल्स झाले, हे सगळे ट्रान्सपोर्टेशन हे सगळं डेव्हलप होत जाणार आहे. आणि अजून आपल्याला बाकी ह्याच्यामध्ये खूप ग्रो व्हायचं बाकीच्या कंट्रीजला कम्पेअर केलं तर. नंतर मग सोलार थीम आली, जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं, ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, सेमीकंडक्टर्स एक महत्वाचा सेक्टर आहे, ग्रीन हायड्रोजन, बायोफ्युएल्स. हे सेक्टर पुढच्या एक 15-20 वर्षासाठीचा जर दृष्टिकोन ठेवला तर हे चांगले राहतील सेक्टर्स. इन्व्हेस्टर्सनी या सगळ्या सेक्टर्स वरती लक्ष ठेवायला हरकत नाही, म्हणजे ह्यांचा स्टडी जास्त करावा. ह्याला ऍडिशन अंकित सर तुम्ही करा. एक आपण साधारणतः थोडं अॅनेक्डोट, थोडं मागं जाऊन पास्ट, एक इंडिया काय होतं, काय आहे आणि काय होऊ शकतं. 1992 साली बघितलं तर इंडियाचा जीडीपी वॉज अराउंड $300 बिलियन, जो आज साधारणतः $3 ते $4 ट्रिलियन पोहोचलाय. 95 ट्रिलियनचं तर आपलं एमच आहे, एम आहे, टार्गेट आहे. पण 2047 म्हणजे इंडिया ॲट 100 इयर्स, 1947 टू 2047, 100 इयर्सचा जो काळ आहे, असं एक्सपेक्टेड आहे की इंडियन जीडीपी विल बी 25 ट्रिलियन टू 35 ट्रिलियन ह्याच्या रेंजमध्ये कुठेतरी होईल. म्हणजे आज होतो 300 बिलियन, झालोय 3 ट्रिलियन, 10 पट झालंय. आणि आता इथून पुढचे
22-25 वर्षात 10 पट व्हायची शक्यता आहे असं म्हणतात. आता इट इज अ गेस, बट इट इज अन इंटेलिजंट गेस. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो, जेव्हा जीडीपी ग्रो होते, पर कॅपिटा इन्कम ग्रो होतं. तर जेव्हा आता आपण पर कॅपिटा इन्कम 1992 मध्ये जे होतं वॉज अराउंड $300, जे की आज अराउंड $2,300 आलंय, आणि जे की एक्सपेक्टेड आहे की $21,000 पर्यंत जाईल. तर जेव्हा हे पर कॅपिटा इन्कम आणि जीडीपी जेव्हा ग्रो होते, तर वेगळ्या सेक्टर्सला बूम मिळतं. पर्सनल लेवलला मी ज्या प्रकारे अनालाइज करतोय, एनर्जी ट्रान्झिशन ही एक थीम मी पिक केलेली आहे. आता एनर्जी ट्रान्झिशनमध्ये काय येतं, तर एक आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स, बायोफ्युल्स, हायड्रोजन, एनिथिंग दॅट गोज ग्रीन, सोलार, काही पण हायड्रो, जे पण एनर्जी बेसिकली फॉसिल फ्यूल टू न्यू काइंड ऑफ फ्यूल, हे जो ट्रान्झिशन फेज आहे दॅट विल बी अ व्हेरी बिग सेक्टर फॉर नेक्स्ट 10 to 25 years. त्याच्यानंतर जेव्हा आता जीडीपी ग्रो होणार आहे, लोकांची इन्कम वाढणार आहे, जेव्हा इन्कम वाढते, रोटी कपडा मकान हे बेसिक नीड्सला फार पैसे लागत नाहीत, बेसिक गोष्टींना फार पैसे लागत नाही, पण तुमची जेव्हा इन्कम त्याच्यापेक्षा जास्त येते, तर तुमच्याकडे डिस्पोजेबल इन्कम भरपूर शिल्लक राहते. आणि जेव्हा डिस्पोजेबल इन्कम शिल्लक राहते, एक उदाहरण घेऊ की यंगस्टर जेव्हा आज IT कंपनीत लागतोय, 50,000च्या नोकरीला तो लागतो, 50,000 रुपये घर चालवायला लागत नाहीत त्या पोराला, 5-10 हजार रुपये त्याला मोर दॅन इनफ आहे. त्याच्याकडे जे 40,000 शिल्लक राहते, त्याच्यातून तो काय करतोय, पहिला जाऊन तो आयफोन घेतो, पहिला जाऊन तो मोठ्या शॉपिंग मॉलमधनं चांगले ब्रँडेड कपडे घेतो, तो पहिला जाऊन EMI वरती एक गाडी बुक करतो, जाऊन एक फ्लॅट बुक करतो. तर हे जे डिस्क्रिशनरी स्पेंड आपण ज्याला म्हणतो, डिस्क्रिशनरी स्पेंड वरती भयंकर मोठं बूम येणार. एनिथिंग दॅट इज रिलेटेड टू लाईफस्टाईल, डिस्क्रिशनरी स्पेंड्स विल बूम अ लॉट. आत्ता करंट गव्हर्नमेंटचं जर आपण फोकस बघितलं तर रिलिजियस टुरिझम हे एक फार मोठा सेक्टर झालेला आहे. अयोध्या आता रिसेंटली झाला, आपण बघितले नंबर ऑफ व्हिजिटर्स काय झाले, महाकुंभ झालं, 40 कोटी लोक. आपण इमॅजिन नाही करू शकत की काय लेवलची इकॉनॉमी तिथं बूम झालेली आहे. कदाचित पुढच्या 50 वर्षाचं त्यांनी ग्रोथ घेऊन टाकलेलं आहे. नंबर्समध्ये यायला त्याला वेळ लागेल, कारण की लोकांकडे पैसे कमवलेत, ते काय पहिल्याच दिवशी जाऊन खर्च करत नाहीत, ते पहिला स्वतःचे हळूहळू इकॉनॉमीमध्ये ते सर्क्युलेट होणार, पर्कोलेशनला वेळ लागतं. पण हे सगळे सेक्टर्स बूम होणार आहेत. एक अजून जो सेक्टर मला दिसतोय ऑलिम्पिक रिलेटेड, भारत 2036ला ट्राय करतोय, कदाचित 36 नाही मिळालं तर 40ला ट्राय करेल, 40 नाही मिळालं तर 44ला ट्राय करेल, येणार आहे, हे गोष्ट फिक्स आहे. तर आता जे कंपन्या तुम्हाला या सेगमेंटशी निगडीत दिसत आहेत, ते कंपन्या सगळेच बूम करतील. मग ते स्पोर्ट्स स्टेडियम बनवणारे कंपन्या असो, स्पोर्ट्स रिलेटेड इक्विपमेंट सेल करणारे कंपन्या असो. आजच मी जस्ट पेपरला वाचलं, डिकॅथलॉन म्हणून जे वन ऑफ द बिगेस्ट स्पोर्ट्स सेलिंग कंपनी आहे, ते क्रॉस इंडिया सेल एट 4,000 crore rupees इन इयर. 4,000 कोटी रुपयाचे स्पोर्ट्सचे फक्त ते सामान विकत आहेत. ही मार्केट आज एवढी आहे. जर ऑलिम्पिक डिक्लेअर झाला तर प्रत्येक पेरेंट त्याच्या पोराला, जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर प्रत्येक पेरेंट त्याच्या पोराला तिथे शिफ्ट करायचा प्रयत्न करेल की माझाही मुलगा जाऊन कुठले तरी स्पोर्ट्स करायला पाहिजे, त्यांनी तिथे टार्गेट करायला पाहिजे. तर या सगळ्याच सेगमेंट्स मधला डिकॅथलॉन लिस्टेड नाहीये इंडियामध्ये, सो वी कॅनॉट पार्टिसिपेट इन इट. आणि तो डिस्क्लेमर पण नाहीये की आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करा, पण त्याच्या निगडीत जे पण कंपन्या आहेत ह्यांना पुढे जाऊन फार मोठा स्कोप मिळणार आहे. आणि दुसरं, जसं सरांनी म्हणलं, न्यू एज टेक्नॉलॉजी कंपनीज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण जुने जे खरबपती असं आपण म्हणतो, $1 trillion कंपनीज, हे जे तयार झाले ते सगळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनीज, जसं की फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल. आता ऍपल, पुढचे जे कंपन्या तयार होणार आहेत हे सगळे AI ड्रिव्हन कंपनीज असतील. आणि हे फार मोठं डीप आहे. आपल्याला भीती वाटते की लोकांच्या नोकऱ्या जातील, त्या लोकांच्या नोकऱ्या जातील जे ह्याला अडॉप्ट करणार नाही. जे लोक ह्या गोष्टीला अडॉप्ट करतील त्यांचे नोकऱ्या टिकतील आणि ते वर सरकतील, आणि जे करणार नाही ते खालच्याच लेवलला राहतील. सो आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे की नवीन टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करावी, शिकावी, अपग्रेड करावं, आणि त्याचा वापर करून आपण कसं स्वतःला एलिव्हेट करू शकतो आपल्या बिझनेसेसमध्ये, प्रोफेशनमध्ये किंवा करिअरमध्ये, आपण त्याला कसं आत्मसात करून पुढे जायचं ह्याच्यावरती आपल्याला वर्किंग करणं फारच गरजेचं आहे. सेक्टर्स भरपूर आहेत. इट ऑल डिपेंड्स की तुम्ही अनालाइज कसं करता. आणि एका स्टॉकवरती डायरेक्ट गुंतवणूक करू नका, कारण की इट कॅन बी व्हेरी रिस्की. एक गॅमेट तयार करा, डायव्हर्सिफिकेशन नेसेसरी. आणि एका स्टॉकमध्ये साधारणतः जसं आपण म्हणलं की माझ्याकडे जर 100 रुपयात आणि मला 20 स्टॉक निवडायचे, तर माझी इन्व्हेस्टमेंट एका स्टॉकमध्ये ₹5 वर सहजासहजी जात नाही ॲव्हरेजिंगली.
तर समजा एखाद्या 20 मधनच कंपनी एखाद दोन खराब जरी गेले किंवा बुडले किंवा स्टॉक चाललाच नाही, तरी माझ्या पोर्टफोलिओमध्ये फक्त ते 10 रुपयाला रिस्क आहे. 90 रुपये स्टील सेफ अँड दॅट विल परफॉर्म. तर तो तेवढा मॅनेज रिस्क होऊ शकते. पण मी समजा एकच स्टॉक 80 रुपयाचा घेतला आणि बाकी 18-19 स्टॉक मी 20 रुपयात बसवले, ती फार मोठी रिस्क आहे. सो तसं न करता डायव्हर्सिफाय नीट करा, ॲलोकेशन्स नीट ठेवा, त्याच्यामुळे तुमचा रिस्क फॅक्टर येणार आणि तुम्हाला ग्रोथ पूर्ण त्याची खाता येईल.